जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. काल दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 209/2025 या परिपत्रक कॅरी ऑनच्या संदर्भात जाहीर करून देण्यात आलं. या परिपत्रकानुसार कोणत्या विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल ॲडमिशन भेटणार, त्यांनी पुढे काय करावं याबाबत एक थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कॅरी ऑनची संधी ही अंतिम वर्ष म्हणजे TY किंवा PGच्या लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल नाही. ओके, एक महत्त्वाचे वाक्य सांगतो आहे, काळजीपूर्वक बघा. वारंवार तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही हे कॅरी ऑनचं परिपत्रक समजून घेण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात प्रथम हे परिपत्रक अंतिम वर्षातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नाही. जे विद्यार्थी फर्स्ट इयरकडून SY आणि TY किंवा फर्स्ट इयरकडून डायरेक्ट ज्या विद्यार्थ्यांना TYला प्रवेश द्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भाने हे परिपत्रक आहे. मी रेग्युलर BA, BCom, BSc, BBA, BBIB, BBSCA या विद्यार्थ्यांच्या बाबतीत किंवा पारंपरिक अभ्यासक्रम जे काही आहे किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ज्यांचा वर्ष 3 वर्षाचा कालावधी आहे या कोर्सेसच्या संदर्भाने मी तुम्हाला एक महत्त्वाचं स्टेटमेंट सांगतो. एखादा विद्यार्थी SYला होता, आता त्याला TYला प्रवेश द्यायचा आहे, पण त्याचा FYचा बॅकलॉग असल्याकारणामुळे त्याला TYला प्रवेश भेटता आलेला नाही. मग अशा विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, फर्स्ट इयरच्या परीक्षेसाठी त्यांना काय करण्यात आलेलं आहे, कॅरी ऑनची संधी त्यांनी देण्यात आलेली आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांनी म्हणजे येणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, ऑक्टोबर 2025च्या ज्या परीक्षा होतील त्याच्यातून त्यांनी FY क्लिअर करायचा आहे. मग त्यांना एप्रिल 2026च्या जे काही परीक्षा होतील त्या विद्यार्थ्यांना TYच्या सेमिस्टर 5 आणि 6च्या परीक्षा त्यांना देता येतील. बट या ठिकाणी एक महत्त्वाची अट अशी आहे की या विद्यार्थ्यांचे SY ऑल क्लिअर पाहिजे किंवा ॲटलिस्ट SYला 50% क्रेडिट पाहिजे. म्हणजे SYचा त्याचा निकाल म्हणजे SYला त्याला 50% क्रेडिट भेटले तरच तो विद्यार्थी काय होऊ शकतो, TYला जाऊ शकतो. ओके, मी एक्झाम्पल सांगतो. एखादा विद्यार्थी आता एक्झाम्पल म्हणून सांगतो, इथं FY आणि SYच्या निकालाच्या बेसवर आपण त्याला TYला प्रवेश भेटेल का ते पाहूया. एखादा विद्यार्थी आत्ता मागच्या वर्षी शैक्षणिक वर्ष 24-25मध्ये SYला होता, तो SYची त्यांनी एप्रिल 2025ची परीक्षा दिली. SY तो ऑल क्लिअर आहे किंवा SYमध्ये त्याला 50%पेक्षा जास्त क्रेडिट पडले. आता 50%पेक्षा जास्त क्रेडिट हे कसे डिसाईड करायचे, तर तुम्ही तुमचा ऑनलाईन ऑफलाईन निकाल असतो तिथं शेवटी खालती क्रेडिट पॉईंट दाखवलेले असतात. त्या क्रेडिट पॉईंटमध्ये तिथे तुम्हाला सपोज पहिल्या सेमिस्टरला 22पैकी आपण गृहीत धरा 18 क्रेडिट पडले, दुसऱ्या सेमिस्टरला 22पैकी त्याला 10 क्रेडिट पडले. ओके, 18 आणि 10 किती झाले, त्याला 28 क्रेडिट पडले. आता हे 22 आणि 22 जवळजवळ 44 क्रेडिट होतात. 44पैकी त्याला 50%पेक्षा जास्त म्हणजे 28 क्रेडिट, 22पेक्षा जास्त म्हणजे 28 क्रेडिट त्याला पडले, म्हणजे तो TYला प्रवेश घेऊ शकतो. पण त्याचा FYचा बॅकलॉग असल्याकारणामुळे त्याला आता 25-26 या वर्षात त्याला TYला प्रवेश भेटता आलेला नाही आहे. मग त्यांनी काय करायचं आहे, आत्ता TYला त्याला प्रोव्हिजनल ॲडमिशन भेटेल. त्यांनी येणाऱ्या ऑक्टोबर 25मध्ये त्यांनी FYचा बॅकलॉग त्यांनी क्लिअर करायचा आहे. मग त्याचा प्रवेश काय होईल, निश्चित होईल आणि एप्रिल 26मध्ये त्याला काय करावं लागेल, TYचे 5वा आणि 6वा सेमचे त्याला परीक्षा द्यावं लागेल. अशा विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभाग आणि ॲडमिनिस्ट्रेशन विभागाशी संपर्क करायचा आहे. प्रोव्हिजनल ॲडमिशन त्यांनी घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर त्यांनी काही त्याची फी असेल त्यांनी ती भरायची आहे. त्यांनी आत्ता 5व्या सेमिस्टरचे लेक्चर पण अटेंड करायचे आहे, प्रॅक्टिकल अटेंड करायचे आहे. फक्त त्याला प्रॅक्टिकलची एक्झाम त्याला विद्यापीठाचा परीक्षा फॉर्म 5व्या सेमिस्टरचा भरता येणार नाही. त्याला काय करावं लागणार आहे, 5वा आणि 6वं सेम सोबत द्यावं लागणार आहे. पण त्याची 75% अटेंडन्स आत्ता 5व्या सेमिस्टरला भरली गेली पाहिजे. त्यांनी इंटरनल एक्झाम, इन सेम एक्झाम, बाकीच्या काही कॉलेजच्या ॲक्टिव्हिटी असतील त्यांनी त्या पार्टिसिपेशन करणं अनिवार्य असणार आहे. आता इंजिनिअरिंगच्या बाबतीत जर का हा विचार करायचा ठरला तर इंजिनिअरिंगच्या बाबतीत बघा, ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरला 50%पेक्षा जास्त क्रेडिट पडले नाही ते विद्यार्थी YD आहे, तर YD असणाऱ्या विद्यार्थ्यांना सेकंड इयरला प्रवेश भेटत नाही. सेम हे फर्स्ट इयरचे विद्यार्थी सेकंड इयरला, सेकंड इयरचे विद्यार्थी थर्ड इयरच्या बाबतीत पण, बाकी BA BComच्या बाबतीत सुद्धा हा निर्णय लागू आहेत. ओके, आता एखादा विद्यार्थी बघूया की तो फर्स्ट इयरला त्याला 50% क्रेडिट भेटले नाही म्हणून तो SCला जाणार नाही, म्हणून त्यांच्यासाठी ही कॅरी ऑनची संधी उपलब्ध असणार नाही आहे. एखादा विद्यार्थी TYच्या प्रवेशासंदर्भात आहे. ओके, आता TEच्या ॲडमिशन संदर्भात तुम्हाला माहिती आहे की TEला ॲडमिशन घ्यायचं असेल तर SCला तुम्हाला ॲटलिस्ट 50% क्रेडिट पाहिजे आणि फर्स्ट इयर इंजिनिअरिंग तुमचं क्लिअर पाहिजे. बट आता कॅरी ऑनच्या संधीनुसार त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही 50% क्रेडिट तुम्हाला सेकंड इयर इंजिनिअरिंगला म्हणजे SCला भेटला असेल तर तुम्ही TEला प्रवेश घेऊ शकता जरी तुमचा फर्स्ट इयर बॅकलॉग असेल तरी.
ओके, म्हणजे फर्स्ट इयर बॅकलॉग देण्यासाठी तुम्हाला आता कॅरी ऑनची संधी देण्यात आलेली आहे. आता एखादा BEचा ॲडमिशनचा स्टुडंट आहे तर त्याला TE कंप्लीट पाहिजे तर त्याला BEला प्रवेश भेटतो, पण त्याकरता त्याला SCचं पण त्याला क्लिअर पाहिजे. ओके, पण काही काही विद्यार्थी असे आहे की त्यांना BEला प्रवेश घ्यायचा आहे पण त्यांचं TE पूर्ण आहे 50% क्रेडिटचं, बट SCचा त्याचा बॅकलॉग आहे म्हणून त्याला BEला प्रवेश घेता येत नाही. तर त्या विद्यार्थ्याला आता कॅरी ऑनच्या संधीमुळे त्याला लाभ भेटला जाणार आहे. ओके, ही वाक्यरचना खूप महत्त्वाची आहे, ती चेक करा. म्हणजे तुम्हाला पाठीमागच्या वर्षात किमान 50% क्रेडिट पाहिजे तरच तुम्हाला त्याच्या अगोदरचे सेमिस्टरचे किंवा अगोदरच्या वर्षातले पेपर देऊन त्यांना पासआउट होता येणार आहे. एखादा विद्यार्थी MCOM पार्ट फर्स्टचा आहे किंवा MA MCOM MSCचा पार्ट फर्स्टचा आहे, बट त्याला 50% जर का कमी क्रेडिट पडले तो त्याचा निकाल फेल येणार आहे, त्याला कॅरी ऑनची संधी उपलब्ध नाही. तसाच FYचा विद्यार्थी 50% क्रेडिट पडले नाही म्हणून त्याला SYला प्रवेश नाही. SYचा एखादा विद्यार्थी त्याला 50% क्रेडिट नाही म्हणून त्याला TYला प्रवेश भेटणार नाही. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादा विद्यार्थ्याला TYला कॅरी ऑनची संधी द्यायची किंवा TYला त्याला प्रवेश द्यायचा आहे, पण त्याचे SYचे त्याचे 50% क्रेडिट पूर्ण झाले नाही आणि फर्स्ट इयरचे पण त्याचा बॅकलॉग आहे, तर त्याला ती संधी भेटली जाणार नाही आहे. 50% क्रेडिट जर का त्याला SYला पूर्ण असेल तरच त्याला काय करता येईल, TYला प्रवेश भेटेल. त्याला फर्स्ट इयरचा बॅकलॉग असेल तर त्याला कॅरी ऑनची संधी ही निश्चित दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही परिपत्रक काळजीपूर्वक बघा. काही शंका असेल तरी तुम्ही वारंवार हा व्हिडिओ बघा. माझ्या परीनं मला तुम्हाला जी काही माहिती द्यायची होती ती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. प्रवेश लवकरात लवकर घ्या. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची 19 ऑगस्ट 2025 पासून इन सेम एक्झाम चालू होते. त्यांना त्या परीक्षेला सामोरं जावं लागेल, ती परीक्षा त्यांना द्यावीच लागणार आहे. आता या विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा आहे, 75% अटेंडन्स भरवायची आहे. फक्त परीक्षा फॉर्म 5व्या आणि 6व्या सेमिस्टरचा एकत्रित त्यांनी पुढच्या सेमिस्टरला भरायचा आहे, पण त्या अगोदर त्याचे फर्स्ट इयर किंवा जे काही असेल ते विषय त्याचे क्लिअर असतील तरच त्याला पुढे कन्फर्म ॲडमिशन भेटणार आहे. ओके, तर या दिलेल्या संधीचा सगळ्या विद्यार्थ्यांनी अटी शर्तीच्या अधीन राहून प्रवेश घ्या. काळजीपूर्वक कॉलेज करा. येणाऱ्या जे काही परीक्षा आहे त्याचे फॉर्म लवकर सुटणार आहे, ते फॉर्म भरा आणि नंतर परीक्षा तुम्ही देऊ शकता. पण या सर्व संदर्भात महत्त्वाचे अपडेट मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे, ते व्हिडिओ देखील काळजीपूर्वक तुम्ही बघायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत टेक केअर. जय हिंद, धन्यवाद.